नमस्कार. एक्सप्लोअर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोकणातील एकदम फेमस रेसिपी सुक्या बोंबलाची रस्सा भाजी. ही भाजी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवतात, पण माझ्या सासूबाईंची एक वेगळीच रेसिपी आहे. तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्यांच्या हातची एकदा का ही भाजी खाल्ली की 2 दिवस हाताचा वासच जात नाही, म्हणजे बोंबलासारखाच वास येतो. एवढी चविष्ट बनवतात त्या. भाकरी, भात किंवा चपाती काहीही घ्या, एकदम परफेक्टच लागते. तर त्यासाठी आधी बोंबलाचे तुकडे करून घ्या आणि तव्यात थोडे तेल टाकून बोंबील लालसर होऊपर्यंत भाजून घ्या. मग एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि गरम पाणी टाकून बोंबील 5 मिनिट भिजत ठेवा आणि 5 मिनिटांनी छान धुवून घ्या. मग लगेच कढईत तेल टाका. तेल तापलं की जिरं टाका. लगेच कुटलेला लसूण टाकायचा आहे. मग हळद, मटण मसाला आणि लाल मिरची पावडर टाकायची. मटण मसाला स्किप केला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. मग टाका बोंबील आणि अर्धा मिनिट छान परतून घ्या. मग भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लास्टला कोमट पाणी घालायचं आहे आणि लो फ्लेमवर 10 ते 15 मिनिट छान शिजवून घ्यायचे. तयार आहे आपली कोकणातील फेमस सुक्या बोंबलाची रस्सा भाजी. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीरही घालू शकता. हा जो रस्सा आहे ना, तो भाकरीवर घेतला की खरी गावाकडची चव मिळते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बोंबलाची रस्सा भाजी कशी बनवता, ते कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.